बघा, एका आयाताची लांबी 24 सेंटीमीटर व रुंदी 10 सेंटीमीटर आहे. हा आयात एका कर्णावर कापल्यास तयार होणाऱ्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती, असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला अशा पद्धतीच्या असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. हा प्रश्न सोडवत असताना गोष्टी लक्षात घ्यायच्या अशा की, उदाहरणार्थ लक्ष द्या, एक काय आहे, आयात आहे लेकरांनो, लक्ष द्या. मी एक सपोज दिस हा आहे आयात जो प्रश्नामध्ये दर्शवला. लक्ष द्या, प्रश्नामध्ये आयात दर्शवला तो हा आयात, इथं स्केल होती माझी, कुठे गेली काय, असू द्या. गणित म्हणते की एका आयाताची लांबी 24 सेंटीमीटर, उदाहरणार्थ ही लांबी 24 सेंटीमीटर, लक्ष द्या, आणि या आयाताची रुंदी 10 सेंटीमीटर, ही आहे रुंदी 10 सेंटीमीटर. आयाताच्या सम्मुख भुजा म्हणजे परस्पर विरुद्ध बाजूला असलेल्या भुजा ह्या समान असतात. म्हणजे ही 24, तर खालची लांबी सुद्धा 24 सेंटीमीटर, ही लांबी 10, तर ही तिच्या विरुद्ध असलेली 10. गणित काय म्हणते, लक्ष द्या. गणित म्हणते की, लक्ष द्या, जर हा आयात एका कर्णावर कापल्यास, म्हणजे हा अशा पद्धतीने एक कर्ण तयार करायचा आणि याला कापायचं. अशा पद्धतीनं हा कर्ण कापल्यास, हा आयात एका कर्णावर अशा पद्धतीनं कापल्यास तयार होणाऱ्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती, असा प्रश्न विचारला. एका कर्णावर कापल्यास, या कर्णापासून म्हणजे 2 शिरोबिंदू या आयतामध्ये दिसतात. या शिरोबिंदूला असा एक लंब टाकला किंवा या कर्णापासून हा आयात कापल्यास तयार होणाऱ्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती. आता हा अशा पद्धतीनं कापला लेकरांना, इथं एक त्रिकोण झाला तयार, इथं खाली एक त्रिकोण तयार होतो. गोष्ट लक्षात घ्या. मग एका तयार होणाऱ्या एका त्रिकोणाची परिमिती किती, असा प्रश्न विचारला. इथं सारखे 2, हा एक वरचा हा एक खालचा, 2 त्रिकोण निर्माण झालेत, हे तुम्हाला सर्वांना दिसते. आता हे त्रिकोणाची परिमिती किती हा प्रश्न जो विचारला लेकरांनो, त्रिकोणाची परिमिती म्हणजे असते काय, तर त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज. इथं ही बाजू, हा जो त्रिकोण समजला, उदाहरणार्थ हा त्रिकोण ए, बी आणि सी, तयार झालेल्या ह्या त्रिकोणामध्ये बाजू ए बी 24 आहे, बाजू बी सी 10 आहे. आता बाजू ए सी, ही गोष्ट लक्षात घ्या, बाजू ए सी किती बाबा लेकरांनो, ही बाजू ए सी म्हणजे तयार झालेल्या या त्रिकोणाचा कर्ण होय. पायथागोरस प्रमेयाचा अवलंब करून या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पावलं आम्ही टाकू शकतो. कसे, पायथागोरस म्हणतो कर्णाचा वर्ग, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो. आता ह्या कर्णाचा वर्ग आम्हाला काढायचा. इथं पाया कोणता, तर हा 10 सेंटीमीटर. या लक्ष द्या, कर्णाची बाजू, कर्णाची लांबी किती याचा आम्ही शोध घेत आहोत. पाया आहे लेकरांनो हा बीसी, किती आहे 10, त्याचा वर्ग करायचा. उंची आहे ही एबी, किती आहे 24, याचा वर्ग करायचा लेकरांनो, लक्ष द्या.
आता पुढे चला, 10चा वर्ग 100 आणि 24चा वर्ग 576 आणि ही जर बेरीज करू गेलो तर 676 असं उत्तर प्राप्त होते. हे उत्तर आहे लेकरांनो कर्णाचा वर्ग. आम्हाला हे वर्गपद जर घालवायचं, नुसत्या कर्णाची जर लांबी पाहिजे तर ही संख्या परस्पर विरुद्ध असलेली वर्गमुळात टाका, गणितीय गुणधर्म लक्षात घ्या. आता कर्ण म्हणजे किती, तर या 676चं वर्गमूळ अर्थात लक्ष द्या, 676चं वर्गमूळ येईल 26, किंबहुना याचा उलट अर्थ असा की 26चा वर्ग 676. हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरची संख्या वर्गमुळात. हे काही गणितीय गुणधर्म प्रत्येक प्रश्नाला असलेले आम्ही पाठ केले पाहिजे. आता जो प्रश्न विचारला तुम्हाला की तयार झालेल्या एका, हा जो एक त्रिकोण आहे, या त्रिकोणाची परिमिती किती. परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज. एक बाजू 24 आहे, दुसरी 10 आहे आणि ही जी बाजू आहे ही किती सापडली हो, तर ही सापडली लेकरांनो 26. लक्षात घ्या. मग परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज. त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज म्हणजे असते लेकरांनो परिमिती. आता एक बाजू 24 आहे, दुसरी 10 आहे आणि आता तुर्तास हा जो कर्ण निघला त्या त्रिकोणाचा, त्याची बाजू 26 सापडली. ही सगळी जर बेरीज केली, 24 आणि 10 34 आणि 26 60 सेंटीमीटर मध्ये हे माप. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात कुठल्याच पुस्तकाची तुम्हाला गरज उरणार नाही. ओके. पायथागोरस प्रमेय तसेच आयताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.